आज आपण सोडा पापड खार न वापरता एकदम मस्त असे खुसखुशीत फ्रेश मटरचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहेत. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पापड बनवण्यासाठी इथं मी अर्धा कप मटर घेतलेले येतं. मटर अगोदर मी सोलून मस्त धुवून घेतलेले येतं आणि लगेच आता आपल्याला मिक्सरला हे मटर वाटून घ्यायचे आहेत. तर इथं मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं सगळे घेतलेले मटर मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि अर्धा कप पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा मी मिक्सरला बारीक असं छान वाटून घेतलेले आणि आपल्याला पाहिजे असे मस्त बारीक मटर झालेले येतं. तुम्हाला जर वाटलं मटर थोडेसे जाडसर आहेत, थोडंसं तुम्ही परत अजून मिक्सरला फिरवून घ्या किंवा एखाद्या गाळणीने गाळून घ्या. तर वाटून घेतलेले मटर लगेच आपण एखाद्या कपात किंवा वाटीत काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात पाव कप पाणी घालून मी मिक्सरचं भांडं 2 कपामध्येच काढून घेतलेलं आहे. तर लगेच आपण कढईमध्ये काढून घेऊया. ज्या कढईमध्ये किंवा तुम्हाला पातेल्यात शिजवायचे त्या कढईमध्ये लगेच काढून घ्यायचं आणि परत ह्याच्यामध्ये आपल्याला अजून पाऊण कप पाणी घालायचं आहे. तर सगळं मिळून आपल्याला 1.5 कप पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे. मटर वाटीत असताना मी अर्धा कप पाणी घातलेलं आणि परत त्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाव कप पाणी घातलेलं आणि परत आता पाऊण कप पाणी घातलेलं. तर 1 कप तांदळाचं पीठ असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा कप मटर आणि 1.5 कप पाणी घालायचं आहे. एकदम बरोबर प्रमाण आहे आणि लगेच आता कढई गॅसवर ठेवायची. जास्त वेळ असं ठेवायचं नाही, नाहीतर मिश्रण काळं पडू शकतं. त्याच्यामध्ये 2-3 लाल मिरच्या मी अशा जाडसर कुटून घातलेल्या आहेत. छोट्या चमच्याने 1 चमचा तीळ घालायचे, अर्धा चमचा जिरे घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालायचं. जिरे आणि तीळ घालायचे, पापड खायला एकदम छान लागते तर खमंग. घातलेले सगळे मसाले चांगले एकत्र करून घ्यायचे आणि गॅस चालू करून ह्याला चांगली अशी उकळी आणून घ्यायची. फुल गॅसवर उकळी आणून घ्यायची म्हणजे पटकन पाणी उकळतं. तर हे पहा चांगली अशी उकळी आणून घेतलेली मी. तर लगेच आता त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालूया. तर 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी. पीठ मोजून घेत असताना मी थोडंसं हलक्या हाताने दाबून आणि पूर्ण वरपर्यंत कप भरून घेतलेला आहे. आणि तुम्ही ज्या वाटीने किंवा कपाने पीठ मोजून घेता तर तुम्ही सुद्धा असंच हलक्या हाताने दाबून आणि पूर्ण वरपर्यंत वाटी भरून घ्या आणि त्याच्यासाठी 1.5 वाटी पाणी घालायचं. एकदम बरोबर होतं. तुम्ही जर वाटी थोडीशी रिकामी घेतली पिठाची आणि 1.5 वाटी पाणी घातलं तर थोडंसं जास्त होऊ शकतं. त्यामुळे वाटी पूर्णपणे भरून घ्यायची आणि घेतलेलं पीठ लगेच सगळं एकदम कढईमध्ये घालायचं आणि असं लाटण्याने छान हटवून घ्यायचं. हटवून घेण्यासाठी लाटणंच घ्यायचं म्हणजे पटकन असं मिक्स होतं. तुम्ही जर चमचा किंवा उलथानं घेताल तर त्याने पटकन असं सगळं छान एकजीव होत नाही. तर सगळं छान असं मी एकत्र करून घेतलेलं आहे. तर आपण लाटणं काढून घेऊया आणि एकदम बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावरती 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवायचं. मध्ये एखाद्या वेळेस झाकण काढून सगळं पीठ खालीवर करायचं आणि परत झाकण ठेवायचं. तर सगळे मिळून आपल्याला 5 ते 6 मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. तर हे पहा मी कढईवरती 6 मिनिटं झाकण ठेवलेलं आणि मध्ये एक वेळा झाकण काढून सगळं पीठ खालीवर करून घेतलं होतं मी. तर मस्त असं पीठ आपलं उकडलेलं आहे. तर इथं गॅस बंद करायचा आणि सगळं पीठ एखाद्या ताटात काढून घ्यायचं. तर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता सगळं पीठ मी ताटात काढून घेते. पीठ ताटात काढून घ्यायचं आणि थोडंसं गार करून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्णपणे गार करायचं नाही, थोडंसं कोमटच असलं पाहिजे म्हणजे पीठ आपल्याला चांगलं मळून घेता येतं. तर थोडंसं पीठ मी गार करून घेतलं आहे आणि पूर्णपणे गार केलेलं नाहीये, थोडंसं कोमटच आहे आणि थोडंसं कोमटच आहे तोपर्यंतच आपल्याला मळून घ्यायचंय. पीठ मळून घेताना थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं. इथं आपल्याला कोमट किंवा गरम पाणी लावायची गरज नाही, गार पाणीच घ्यायचं आणि थोडंसं पाण्यात हात बुडवून असं चांगलं पीठ मळून घ्यायचं. पीठ मळण्यासाठी पाणी तुम्हाला थोडंसं जास्त लागलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. लागण असं पाणी लावायचं आणि चांगलं पीठ असं मळून घ्यायचं आहे. हे पीठ आपण जेवढं चांगलं मळून घेतो तेवढे पापड आपल्याला चांगले बनविता येतात. लाटीत असताना बिलकुल चिरटत नाहीत आणि एकदम मस्त होते. तर तुम्ही जर हे पापड कधी बनवले नसले तर ह्या वर्षी नक्की बनवून बघा. अजून पण बाजारात एकदम मस्त फ्रेश मटर भेटत आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण सोडा किंवा पापड खार काहीच वापरलेलं नाही तरी सुद्धा एकदम छान खुसखुशीत पापड होते तर आणि खायला सुद्धा तेवढेच छान लागते. तर आणि हे पापड बनवताना आपण ह्याला बिलकुल तेलाचा वापर केलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही वर्षभर पापड ठेवले तरी सुद्धा बिलकुल खराब होत नाहीत किंवा त्याला तेलकट वास लागत नाही. तर मी ह्याच्या अगोदर सुद्धा असे तेल न लावता पापड तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत आणि सगळ्यांना खूप आवडलेले आहेत. तर हे पहा मस्त असं पीठ मी मळून घेतलेलं आहे
आणि लगेच त्याच्यात आपण लाट्या बनवून घेऊया. तर तुम्हाला किती लहान मोठे पापड बनवायचे त्याप्रमाणे लाट्या बनवून घ्यायच्या. हवं तर तुम्ही बऱ्याचशा लाट्या एकदम बनवून घ्यायच्या आणि एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायच्या म्हणजे लाट्या कडक होत नाहीत. किंवा अशा लागते नशा लाट्या बनवून घ्यायच्या आणि लगेच पटापट पापड बनवून घ्यायचे. आणि हे शिल्लक जे पीठ राहतं ते एखाद्या पातेल्यात घालून त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे पीठ करपजत नाही किंवा कडक होत नाही. तांदळाचं पीठ आहे त्यामुळे उघडं ठेवलं की लगेच कडक होतं. तर थोडंसं पीठ असेल तर एकदम सगळ्या लाट्या बनवून घ्यायच्या आणि एखाद्या पिशवीत ठेवायच्या म्हणजे लाट्या कडक होत नाहीत. किंवा तुम्हाला लागण अशी एक एक लाटी घेऊन पापड लाटून घेतले तरी सुद्धा चालेल. तर 2-4 लाट्या मी बनवून घेतलेल्या आहेत. तर लगेच तुम्हाला मी पापड लाटून दाखवते. लाटीला थोडंसं तांदळाचं सुक्कं पीठ लावायचं आणि पापड लाटून घ्यायचा. तांदळाचं सुक्कं पीठ लावायचं आणि मस्त पातळ असा पापड लाटून घ्यायचा. तांदळाचं पीठ जास्त पण लावायचं नाही. पीठ जर जास्त लावलं तर पापड पांढरे दिसते आणि पापड तळीत असताना तेल खराब होतं. त्यामुळे लागण असं गरजेप्रमाणे थोडं थोडं पीठ लावायचं आणि पातळ असा पापड लाटून घ्यायचा. आणि हे पहा मी एक पापड लाटून घेतलेला आहे. आणि आपण पीठ चांगलं मळून घेतलेलं त्यामुळे आपल्याला पाहिजे एवढा पातळ पापड लाटता येतो. पापड लाटताना बिलकुल चिरटत नाही. तर अजून एक पापड तुम्हाला मी लाटून दाखवते. पापड लाटताना तेल लावायचंच नाही, असं पीठ लावून पापड लाटायचे म्हणजे वर्षभर राहिले तरी बिलकुल खराब होत नाहीत. आणि हे पापड बनवायचे सुद्धा सोपे आहेत. हे पापड वाळायला ऊन सुद्धा जास्त लागत नाही. आपण ज्या दिवशी पापड बनवतो त्या दिवशी दिवसभर फॅनच्या हवेलाच वाळत घातले तरी सुद्धा चालतं. ज्या दिवशी पापड आपण बनवतो त्या दिवशी दिवसभर फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी 2-3 तास उन्हामध्ये वाळत घालायचे. म्हणजे पापड चांगले वाळते तर कडक. आणि कडक पापड वाळून घ्यायचे त्यामुळे तळताना छान फुलते. तर हे इथं मी सगळे पापड लाटून घेतले आहेत. आणि आता दिवसभर मी फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 2-3 तास उन्हामध्ये ठेवणार आहे. तर इथं मी एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घेतलेले आणि दुसऱ्या दिवशी 2-3 तास उन्हामध्ये पापड ठेवले होते आणि मस्त कडक असे वाळलेले आहेत. तर थोडेसे पापड तुम्हाला मी तळून दाखवते किती छान फुलते. तर पापड तळण्यासाठी मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचा. आणि हे पापड सोडला की किती मस्त पापड फुललेला आहे. एकदम छान असा पापड फुगलेला आहे. आणि हे पापड तळण्यासाठी तेल सुद्धा जास्त आटत नाही. अगदी कमी तेलात भरपूर असे पापड तळून होते. तर आणि बिलकुल पापड तेलकट वगैरे होत नाहीत. आणि ह्याच्यामध्ये आपण सोडा किंवा पापड खार काहीच वापरलेलं नाही तरी सुद्धा किती पापड छान फुललेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि आपण पापड लाटताना याला तेल सुद्धा लावलेलं नाही त्यामुळे वर्षभर ठेवले तरी सुद्धा खराब होत नाहीत. तर इथं मी थोडेसे पापड तळून घेतले आहेत आणि पापड बघताच तुम्हाला अंदाज येत असेल किती भारी पापड तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशी झटपट होणारे आणि सोप्या पद्धतीने फ्रेश मटरचे पापड नक्की बनवून बघा. आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.